महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना महिला अधिकाऱ्यांना पुढे करून टॅक्स वसूल करण्याचं काम करत असेल तर आमच्याकडे सुद्धा महिला आहे। मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा आयुक्त संतोष खांडेकर यांना सवाल। व्यापाऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहे। मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई मागे घ्यावी नसता मोर्चा काढणार। मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे ज्यांना शहरात व्यापारी महासंघाचे शहर अध्यक्ष सतीश पंच यांच्या दुकानावरती जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी जप्तीची कारवाई केल्यानं मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे आक्रमक झाले असून व्यापाऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत। व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई मागे घ्यावी अन्यथा मोर्चा काढण्यात येईल। आयुक्त संतोष खांडेकर महिला अधिकाऱ्याला पुढे करून टॅक्स वसूल करण्याचं काम करत असेल तर आमच्याकडे महिला आहे असा सवाल मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी आज दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान दिलेला आहे। राहुल रत्नपारखे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक वेळा महानगरपालिकेला आम्ही बघतोय की हे जे आवाचे सवा एक तर कर लावताय व दुसरे आमचे व्यापारी मित्र सतीश पंच हे व्यापारी मित्र आहेत। एक कायमस्वरूपी व्यापाऱ्यासाठी लढा देणारा व्यक्तिमत्व आहे आणि अगर हे महानगरपालिकेच्या कोणीतरी नवीन कर्मचारी येणार त्याला कुठल्याही प्रकारच्या नियमाला बोट धरून नसतानाही कुठल्याही प्रकारच्या नियमाचं पालन न करताना यांनी त्या सतीश पंच ह्या आमच्या व्यापारी मित्राच्या एका प्रॉपर्टीवर त्यांनी सील मारला। ठीक आहे, तुम्ही मारा, तुमचा अधिकार आहे, आम्ही म्हणत नाही, पण अगर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांना कर लावित असताना तुम्ही हे असं एवढं कर लावताय की आपल्या बाजूला संभाजीनगर इतक्या वर्षांनी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेला सुद्धा एवढं मोठं टॅक्स नाहीये। अहो, तुम्ही जालन्याला वेळेवर एक तर पाणी देत नाही, वेळेवर कुठल्या प्रकारची सुविधा नाही, आमच्या व्यापाराला कुठल्या प्रकारची सुविधा नाहीये आणि तुम्ही त्याच्यावर भावाची सव्वा टॅक्स लावता। आम्ही ह्या गोष्टीचा जाहीरपणे प्रथमतः आम्ही निषेध करतो। अगर तुम्ही असंच तुम्हाला करायचं असेल तर आम्ही जन आक्रोश मोर्चा तुमच्या विरोधात काढल्याशिवाय, महानगरपालिकेच्या विरोधात काढल्याशिवाय राहणार नाही। ऐकता साहेब, अगर तुम्हाला असं महिला कर्मचारीच्या हाताने अगर जालना शहरामध्ये तुम्हाला दहशत निर्माण करायची असेल तर तुम्ही विसरू नका, महाराष्ट्र निर्माण सेना सुद्धा महिला आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। अगर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा महिला कर्मचारी आपण महिलाला पुढे करून बाकीचे मागे राहू, अगर तुम्हाला तसं वाटत असेल तर आमच्यापाशी महाराष्ट्र निर्माण सेनेपाशी महिला कर्मचारी व महिला पदाधिकारी सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि आम्ही मग महानगरपालिकेला याच्यासाठी मोर्चा घेऊन यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। अगर ह्या अशा प्रकार चालू असेल तर आमचे व्यापारी मित्र करतील काय? तुम्ही सुविधा द्या, तुम्ही टॅक्स लावा आणि टॅक्सचा आवाज सवाल लावताना तर आम्ही जालनाकर ह्या गोष्टीला बिलकुल बी जुमानणार नाही। एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा। पहिलं तुम्ही नागरिकाला आमच्या सुविधा द्या, व्यापाऱ्याला आमच्या सुविधा द्या, मग तुम्ही टॅक्स लावायची भाषा करा। अगर या अशा प्रकारचे तुम्ही कुठेही कुठले सुटले तुम्ही सेल करीत असाल प्रॉपर्ट्यात तर आम्हाला ह्या गोष्टीचं अजिबात ह्या गोष्टी सहन होणार नाही। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही ह्या गोष्टीचा प्रथमपणे जाहीर निषेध करतो आणि ह्या चॅनल मार्फत आम्ही असं सांगू इच्छितो, अगर महानगरपालिका अशी स्वतः मुजवारी करीत असेल तर व्यापाऱ्यासंघ महाराष्ट्र निर्माण सेना पूर्ण ताकदीने उभा राहायला एकदम हमखासपणे तयार आहे। आम्ही त्याच्या सोबत आहोत, कारण की व्यापाऱ्याच्या मूळ जालना शहर हे ओळखलं जातं। अगर तुम्हाला असं करायचं असेल तर गाठ महाराष्ट्र निर्माण सेनेचं एवढं लक्षात ठेवा, कारण व्यापारी जगलात आमचे जालनेकर जगतील आणि अगर तुमच्याशी मुजवारी करायची असेल तर महाराष्ट्र निर्माण सेना तुम्हाला जसं तसं उत्तर द्यायला बिलकुल तयार आहे। म्हणून आमची तुम्हाला परत विनंती आहे, तुम्ही तत्काळ तुमचे आदेश मागे घेताल, नाही तर जालन्याच्या रागाला तुम्ही आम्ही सामोरे जाताल एवढं लक्षात ठेवा। कारण की आम्ही व्यापारी असेल, जालना शहर महाराष्ट्र निर्माण सेना असेल, ही ज्या व्यापाऱ्याच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिलेली आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। एवढं बोलतो, थांबतो। जय महाराष्ट्र, जय मनसे।